15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देशभक्ती दाखवणारे लोकही संविधान दिन साजरा करत नाहीत. असं का? माझी छोटीशी रचना. बाबा, संविधान म्हणजे काय हो? मी जेव्हा बाबाला विचारलं होतं लहान असताना. बाबा, संविधान म्हणजे काय हो? मी जेव्हा बाबाला विचारलं होतं लहान असताना. बाबा म्हणाले, संविधानाचा अर्थ एका शब्दात सांगता येणार नाही. संविधान म्हणजे देशाचा कायदा. त्यात प्रत्येक भारतीयांचा होतो फायदा. संविधान माणसाचा हक्क देतो. झालाच अन्याय तर न्यायही देतो. संविधान माणसाला हक्क देतो आणि झालाच अन्याय तर न्यायही देतो. संविधान माणसाला माणूसपणाचा देतो अधिकार. संविधान माणसाला माणूसपणाचा देतो अधिकार. संविधानासमोर सगळे आहेत समान. संविधान आहे म्हणून घ्या अखंड भारतात नांदते प्रजा सुखाने. संविधानामुळेच बघ नाही कोणी राजा. संविधान सांगतो प्रजेच्या हातात आहे राज्य. प्रजा ठरवेल तो सत्तेत येईल. प्रजा ठरवेल तो सत्तेत येईल. प्रजेचे रक्षण करून प्रजेचे अधिकार बजावण्यात मदत करेल. म्हणजे प्रजेच्या हातात आहे राज्य. म्हणजेच प्रजेच्या हातात आहे राज्य. संविधान म्हणजे सर्वसामान्यांनाही जगता येईल सुखाने. संविधान म्हणजे सर्वसामान्यांनाही जगता येईल सुखाने. संविधान म्हणजे यात कोणासोबतही भेदभाव नाही. संविधानाचा अर्थ खूप सखोल आहे. संविधानाचा अर्थ खूप सखोल आहे. ते वाचल्याशिवाय कळणारही नाही. ते वाचल्याशिवाय कळणारही नाही. मी म्हणालो, मग बाबा, हे संविधान कुण्या देवाने हो लिहिलं? मी म्हणालो, मग बाबा, हे संविधान कुणी हो लिहिलं? बाबा म्हणाले, देवाने तर नाही लिहिलं. बाबा म्हणाले, कुण्या देवाने तर नाही लिहिलं, पण अशा माणसाने लिहिलं जो देवाच्या व्याख्येत बसत नाही. अशा माणसाने लिहिलं जो देवाच्या व्याख्येत बसणार नाही आणि माणसाच्या व्याख्येतही मावणार नाही. आणि तो माणसाच्या व्याख्येतही मावणार नाही. त्याने जे दिलं ना या भारताला त्याचं मोल कुठंच नाही. त्यानं जे दिलं ना भारताला त्याचं मोल कुठंच नाही. मग मी म्हणालो, बाबा, हे संविधान किती अनमोल असेल ना, मग शाळेत याला एवढं चांगलं का शिकवत नाहीत बरं? तेव्हा बाबा म्हणाले, आज ना उद्या जेव्हा लोक सुशिक्षित होतील, नुसती शिक्षणाने नाही तर विचाराने जेव्हा सुशिक्षित आणि साक्षर होतील ना, जेव्हा आंबेडकर या महामानवाला फक्त जातीतून नाही